विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय। मुख्यमंत्री सचिवालयाकडून याबाबत 2 ऑगस्टला निर्णय घेण्यात आल्याची माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली। महायुती सरकारमध्ये नीलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मोदींची जळगावमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली। मोदींच्या दौऱ्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। विधान परिषदेतील 12 आमदार नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा अशी याचिका मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली आहे, तर शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची विनंती केली आहे। या याचिकेवर 23 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष करण्याला मान्यता देण्यात आली। यापूर्वी 2.5 वर्ष असे 2 नगराध्यक्ष 5 वर्षात होत होते। आता एकाच नगराध्यक्षाचा कालावधी 5 वर्षांचा असणार आहे। नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठीच्या 2766 कोटींच्या विविध कामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली। दरड प्रतिबंधक, पूर संरक्षक भिंत, पुलांची कामं यासारख्या कामांना मंजुरी देण्यात आली। तसंच मंत्रालयातील राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार केली। मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर राहतात। संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयात हजर राहून काम करण्याचे निर्देश द्या अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे। बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं चूकच होतं। माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान दिलेली आहे। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, मात्र राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत मात्र संतप्त झालेले पाहायला मिळाले। यासाठी निमित्त ठरलं ते त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं। अजित पवार घर वापसी करणार का असा प्रश्न एका पत्रकारानं त्यांना विचारला आणि त्यानंतर गंभीर झालेल्या तटकरेंनी नाराजी व्यक्त केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दुसरा टप्पा विदर्भातून सुरू होणार आहे। 22 ऑगस्टपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहे। राज ठाकरेंचा दौरा गोंदियापासून सुरू होणार आहे। ते 22 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत विदर्भातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत चर्चा करणार आहे। पंढरपुरातील भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। परिचारक शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती मिळते। परिचारक यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे सोलापुरात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळेंना आयकर विभागाची नोटीस आली आहे। सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे। मी संसदेत प्रश्न विचारला की पतीला लगेच नोटीस येते असं सुळेंनी म्हटलंय। जालना जळगाव रेल्वे मार्गावरून महायुतीच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली। या रेल्वे मार्गाचा पाया मीच रचला असं माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांमुळे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याचं शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या पुतण्यानं शरद पवारांची भेट घेतली। धनराज शिंदेंनी पवारांची भेट घेऊन माढा विधानसभा लढण्याचे इच्छुक असल्याचं सांगितलंय। बबनराव शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्यामुळे माढा विधानसभेत काकाविरोधात पुतण्यानं बंड केल्याचं चित्र आहे। पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांची पेढ्यांसोबत तुला करण्यात आलेली आहे। आमदार जगतापांचा नवस पूर्ण करण्यासाठी 90 किलो वजनाच्या पेढ्यांसोबत तुला करण्यात आलेली आहे। पुरंदर तालुक्यातील पिंपरी इथल्या कार्यकर्त्यांनी ही तुला केली आहे। महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण आमदार रवी राणांना मिळालं नाहीये। लाडकी बहीण योजनेवरून राणांनी टीका केल्यानं महायुतीतील नेते नाराज असल्याची चर्चा आहे। अमरावतीत महायुतीची विभागीय बैठक मात्र राणांना निमंत्रण नसल्याचं समोर आलंय। आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत दारू वाटल्याचा गंभीर आरोप अयोध्या पौळ यांनी केलाय। हिंगोलीत पत्रकार परिषद घेत त्यांनी हा आरोप केला। मुख्यमंत्री शिंदे कावड यात्रेत सहभागी झाले होते, त्यांनी देखील दारू प्यायली का असा सवाल अयोध्या पौळ यांनी उपस्थित केलाय।
सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं लावलेल्या अनधिकृत बॅनरवर महापालिकेनं कारवाई केली। यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयासमोरच धरणं आंदोलन करत कारवाईला विरोध केला। शहरात 15 पेक्षा जास्त अनधिकृत बॅनर लावल्याचं समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी आता शिवसेनेकडून लाडकी बहीण योजना सन्मान रथ तयार करण्यात आलाय। या रथाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी केलं। हा रथ जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर फिरणार आहे। तसंच या रथाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची माहिती गावागावातील महिलांना दिली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,44,00,000 अर्ज राज्य सरकारकडे आले। त्यातील 1,35,00,000 लाभार्थी पात्र झालेत, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। 17 ऑगस्टला या योजनेचे पैसे मिळतील असंही त्यांनी सांगितलंय। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मंत्र्यांना दम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी वक्तव्य करू नका असा दमच मुख्यमंत्र्यांनी भरल्याचं समजतंय। रवी राणांसारख्या आमदारांनी योजनेबाबत केलेलं भाष्य चुकीचं असल्याचं ते म्हणाले। आशीर्वाद द्या नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेऊ, या आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा खासदार सुनील तटकरे यांनी समाचार घेतला। निवडणुकीसाठी ही योजना आणलेली नाहीये, जबाबदार लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं निंदनीय आहे असं तटकरे म्हणाले। रवी राणा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या। राणा दाम्पत्य ब्लॅकमेलर आहेत, जे रोज करतात ते आज ओठावर आलं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली। निवडणुकीत आशीर्वाद हवा, आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1,500 रुपये परत घेणार असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं। आमदार रवी राणा यांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी आंदोलन केलं। यावेळी राणा यांचा प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवत राणांवर जोरदार टीका करण्यात आली। लाडकी बहीण योजनेवरून आमदार धमकी देत असल्यानं सुळेंनी टीका केली आहे। सरकारचं गलिच्छ राजकारण सुरू आहे, आमदारांच्या पोटातलं ओठावर आलं असं सुळेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला खडसावलाय। पुण्यातील भूमी अधिग्रहणाच्या एका प्रलंबित प्रकरणाच्या मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले। योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत, पण मोबदला देण्यासाठी नाही असा संताप कोर्टानं व्यक्त केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत लढायचं की पाडायचं हे येत्या 29 ऑगस्टला ठरवायचे अशी आपली भूमिका मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। तसंच दिलेल्या उमेदवाराशी पटतं की नाही ते पाहू नका अशी सूचनाही त्यांनी केली आहे। छगन भुजबळांच्या बाले किल्ल्यात जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप झाला। नांदेडचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला। आमदार कल्याणकर सोमेश्वर इथल्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते। त्यावेळेला मराठा आंदोलकांनी अडवत घेराव घालत त्यांना जाब विचारला। मुंबई महापालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाची भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली काढली गेली। नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्तीची भावना जागृत व्हावी हा संदेश या रॅलीत देण्यात आला। चंद्रपुरात हर घर तिरंगा अभियानाची उत्साहात सुरुवात झाली। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला। यावेळी राष्ट्रध्वज म्हणजे केवळ चौकोनी तुकडा नाहीये, ती देशाची शान आहे असं मुनगंटीवार म्हणाले। हर घर तिरंगा अभियानांतर्गत चंद्रपूर मनपातर्फे तिरंगा ध्वज दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली। रॅलीत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची तिरंगा शपथ घेण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिखर संत नामदेव महाद्वार या ठिकाणी तिरंगा विद्युत रोषणाई केल्यानं परिसर उजळून गेला। नाशिकच्या गंगापूर धरणावर जलसंपदा विभागामार्फत तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली। भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्तानं 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागरिकांसाठी गंगापूर धरणाच्या सांडव्यावर तिरंगा लेझर शोची व्यवस्था करण्यात आली आहे। 1946 साली आपली चेंबूर इथे आम्ही विचार केला की
मुंबईत भव्य असं अहिल्या भवन उभारलं जाणार आहे। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली। या भवनात अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा, महिला आणि बालकल्याण विभागाची कार्यालय, मोठं सभागृह, महिलांना मार्गदर्शन केंद्र आणि विश्रामगृह अशा सुविधा देण्यात येणार आहेत। मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या अडचणी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली। या बैठकीत पालिकेचे दोन्ही अधिकारी, पालकमंत्री आणि मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंची कल्याण डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक पार पडली। या बैठकीत महापालिका क्षेत्रातील रस्ते, उद्यानं अशा विविध विकास कामांबद्दल चर्चा करण्यात आली। तर 50 कोटींच्या निधीतून क्रीडा संकुलाचा विकास केला जाणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली आहे। दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दिव्यांगांच्या शाळा, रुग्णालयांचा विकास करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या। पश्चिम महाराष्ट्रातील 4 सहकारी साखर कारखान्यांच्या थकहमी प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। उपसमितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं 692 कोटींच्या थकहमीला मंजुरी दिल्याची माहिती आहे। परभणीच्या सुकापूरवाडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे शाळेच्या मैदानात शाळा भरवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली। शाळेत शिक्षकांची सुद्धा वानवा आहे। त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांसह थेट जिल्हा परिषदेतच शाळा भरवली। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। पुढील उपचारासाठी खासदार चव्हाण यांना एअर अँब्युलन्सद्वारे हैदराबाद इथल्या रुग्णालयात हलवण्यात येणार आहे। चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं कामबंद आंदोलन केलं। कोलकाता इथल्या डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आंदोलन करण्यात आलं। यावेळी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली। अकोला मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलंय। कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत महिला डॉक्टरला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देण्यात आला। कोलकात्यातील डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेमुदत संप पुकारण्यात आला। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या। आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत चौकशी सीबीआयकडे झाली पाहिजे अशी मागणी देखील डॉक्टरांनी केली। देशभरात काँग्रेस 22 ऑगस्टला आंदोलन करणार आहे। अदानी आणि सेबीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक होत भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनात काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत। मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मुंबई युथ काँग्रेस आक्रमक झाली। मुंबईतील एमपॉड कार्यालयाला टाळं ठोकण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। मात्र पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील 450 सफाई कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसापासून कामबंद आंदोलन केलंय। महापालिका सेवेत कायम करण्यासाठी आंदोलन सुरू आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं। कोल्हापुरात वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात सत्यनारायण पूजा घालत अनोखं आंदोलन केले। आंदोलनाचा 13वा दिवस आहे, असूनही शासनाने याची दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे शिक्षकांनी हे अनोखं आंदोलन केलंय। अकोला शहरातील राजेश्वर सेतूला कठडे बसवण्याच्या मागणीसाठी बचपन बचाव संघटनेनं आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वी नदीच्या पुरात 4 वर्षीय बालक वाहून गेला होता। त्यामुळे राजेश्वर सेतूवर कठडे बसवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं।